साहिल प्रतिष्ठान चषक 2025 ही संपूर्ण स्पर्धा जर पाहायला गेले तर चांगल्या खरतर प्रसिद्धींना मात्र आजच्या शेवटच्या रात्रीपर्यंत पोहोचली आहे आणि आजची रात्र चांगली जाओ हेच मात्र आमचंही खरतर ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही करू। आणि इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र आता अजून एक चांगला सामना आपल्या सर्वांच्या भेटीस येतो आहे, ज्यामध्ये आपण बघतायत सध्या तामसई संघ बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाला जातोय। लगेच आपण मैदानाच्या दिशेने आपण पाहतायत बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज पाठवली आहेत। सध्या बॅटिंग करणाऱ्या आपण बघतायत धनेश 11 तामसई संघाने आणि समोर आपण बघाल वारलीपाडा संघाकडून मध्ये क्षेत्ररक्षण फार चांगल्या रीतीचं सज्ज केलं जात आहे। एका साइडने पनवेल तालुका, दुसऱ्या साइडने आपण भिवंडी तालुका, अशा पद्धतीचा सामना आपण बघणार आहोत। मागचा सामना आपण अंबरनाथ तालुका आणि त्याच्यानंतर शहापूर तालुका अशा पद्धतीने पाहिला। आजच्या फॉर्मॅट मध्ये जर बघायला गेलं तर अनेक तालुक्यांचे संघ सहभागी होऊन या संपूर्ण खरतर आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषकाच्या फायनल नाईट मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर मलंगड कोपऱ्याचवाडी संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय। दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर बोनुली संघ क्वालिफाय झाला। त्याच्यानंतर तिसऱ्या रात्रीमध्ये मेस्कारवाडी आणि रात्री जर पाहायला गेलं तर बोरीची वाडी म्हणजेच 4 संघ आपण टॉप 6 मध्ये जात असताना पाहिले। आणि पहिला सामना प्रेस गटामधला आपण बघितला होता जो क्वालिफाय सामना होता आणि त्यामध्ये ओमसाई वांगणी संघाचं लौकिक झालेलं आहे। म्हणजे 5 संघ आपण टॉप 6 मध्ये शोधलेत, आता 6वा संघ देखील आपल्याला शोधायचा आहे आणि तो 6वा संघ शोधत असताना आपण आजचा फॉर्मॅट रेग्युलर कंप्लीट करतोय। पहिला चेंडू तिथे लाईन स्टिक जर पाहायला गेलं तर लेग स्टिक मिस झाली आहे आणि हा चेंडू सरळ विकेट किपरला बीट करून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। म्हणजे नशीब सध्या आपण बघताय धनेश 11 तामसई टीमचे चांगले आहेत, कारण नशिबाचा मिळालेला आहे हा पंजा। पहिल्या चेंडूवरती एक्सामधून 5 धावा भेटलेले आहेत आणि या 5 धावा बॅटिंग करत असताना धनेश 11 तामसई संघाचा दाफलकावरती बनला आहे। दोन्ही संघ फार चांगले आहेत, त्यामुळे हा सामना नक्कीच चांगलाच बघायला मिळेल। पण समोर गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत कपिल जो गोलंदाजी करतोय। कपिलचा हा चेंडू वेग आहे भन्नाट, परंतु त्याच्यावरती फलंदाज थोडासा आपण बघतायत मिसअंडरस्टँडिंग स्ट्रोक करतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये शॉट मिड ऑनला आखलाय। या भौगोलिक वर्तुळ मैदानाच्या आतमध्ये हे सेलिब्रेशन आणि बॅटिंग करत असताना धनेश 11 तामसई टीमला लागलाय। 5 धावेवरती असताना पहिला विकेट। पाच धावा दाफलकावरती असताना धनेश 11 तामसई संघाला लागलेल्या पहिल्या गड्याच्या मोबदल्यामध्ये हा विकेट, ही विकेट कुठेतरी निर्णायक राहू शकते या वारलीपाडा संघासाठी। कारण एखादा सामना जर तुम्ही खेळत असाल आणि तिथे जर तुम्हाला सफलतेच्या या खरतर नक्कीच उद्देशाने विकेट मिळत असेल तर त्या तुमच्यासाठी चांगल्या असतात आणि तेच आपण इथे बघताय। सध्या गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाकडून पहिल्या चेंडूवरती कपिलने एकसा चेंडू पिक केला, तिथे पंजा मिळाला बॅटिंग करणाऱ्या तामसई टीमला। पण त्याच्यानंतर टाकलेला वेगाचा भन्नाट हा फुलटॉस आणि फलंदाजाचं चुकीचं कनेक्शन आणि तिथे आलेली वारलीपाडा टीमला ही विकेट, म्हणजे या गोष्टी चांगल्या बनल्यात। वेगवान चेंडू, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेला आहे महेशला पहिलाच बॉल होता तिथे गोलंदाज कपिलचा। महेश सध्या नवीनच बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि त्याच्यानंतर या चेंडूवरती आपण पाहता गोलंदाजाचा अँगल जो ऑफकटच्या दिशेने होता। चांगली गोलंदाजी केली जाते, वेग भन्नाट आहे। पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड ना चेंडू बॅटचे इनसाइड आउट एज मिळवून स्वर्लेग झोन मध्ये पोहोचले, तिथे क्षेत्ररक्षण आहे। एक धाव या चेंडूवरती नक्कीच बॅटिंग करत असताना महेशच्या बॅटमधून भेटती आहे आणि दाफलकावरती सध्या फलंदाजी करत असताना तामसई संघ 6 या दाफलकावरती पोहोचतोय। आजच्या रात्रीमध्ये मात्र नक्कीच आवर्जून प्रेक्षकांची गर्दी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून आणि मैदानाच्या सभोवताली मात्र बरीच बघायला भेटेल। कारण फायनल नाईट म्हटली तर प्रेक्षक आवर्जून असतात। इथे फटका चांगला ऑन साइडला फिल्डर आली आहेत, एका धावीची मागणी तिथे केली आहे। फलंदाज सरळ जर पाहायला गेलं तर राजच्या बॅटमधून
एक सिंगल पुन्हा भेटतीये, सिंगलच्या बढतीने दाफल कबड्डी आपण पाहताय. बॅटिंग करणाऱ्या धनेश 11 तामसई संघ आता 7 या आकड्यावरती पोहोचलाय. टार्गेट तर चांगले द्यावं लागेल, कारण दोन्ही भागाचं क्रिकेट जर पाहायला गेलं तर आपण या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये फार पुढे गेलेलं पाहतोय. एका साईडनं भिवंडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसऱ्या साईडनं पनवेल विभागाचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. वेगवान चेंडू पडल्यानंतर बाउन्स भेटतोय आणि तो बाउन्स तिथे आता फलंदाजाला थोडीशी दखल देतोय. बॅट थोडीशी जर पाहायला गेलं तर बॉल पासून खाली राहिली आहे आणि त्याच्यानंतर हा चेंडू बॅटचा वरून एक चांगला कोन बनवून तयार करत असताना पोहोचला विकेट किपरच्या दस्तानामध्ये. डॉट बॉल आला. त्याच्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा पुष्कळरित्या चांगल्या रीतीने कटवला जातोय. मिड ऑफला फिल्डर आला, तिथे एक्केदाबीची मागणी जी मात्र केली जाते. सध्या फलंदाज महेशच्या बॅटमधून ऑफिशियल पंच सांगतायत की षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालेला आहे आणि एका षटकामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमच धनेश 11 तामसई संघ एक विकेट खोवत असताना 8 या आकड्यावरती पोहोचली आहे. 8 धावा दाफल कबड्डी आहेत बॅटिंग करत असताना तामसई टीमच्या. या मॅच मध्ये नक्कीच चांगलं टार्गेट उभारलं जाईल यात मात्र काहीच शंका नाहीये तामसई टीम कडून, कारण तामसई संघ देखील फारसा लांबचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आले आणि त्यामुळे त्यांना देखील माहिती आहे की इथे सहजरित्या खरं तर डगमगून चालणार नाहीये. हिम्मत ठेवून जिद्दीने खेळ करावा लागेल. समोरचा संघ किती मोठा आहे हे आम्हाला माहित नाहीये, पण आमचा खेळ किती महान आहे हे संपूर्ण आज या मैदानावरती आणि साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये दाखवून द्यायचं आहे. 8 धावा दाफल कबड्डी लागल्यात. चर्चा सध्या तरी दुसऱ्या षटकाची केली जाईल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आता वारलीपाडा संघाकडून गोलंदाजी मार्कवरती सूरज वैयक्तिक स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार झाला आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस होतोय. 3 फिल्डर आता जॉईन झाली आहेत बॉडी लाईन झोन मध्ये. त्याच्यानंतर जे आपण बघतायत सध्या तरी बाकीचे क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला भेटतील. बॉडी लाईन मध्ये एक मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे आणि गोलंदाजीसाठी सूरज. फुल लाईनचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, कनेक्शन हवं तसं भेटलं नाहीये. डायरेक्ट थ्रो बॉल झोनला केला. बॉल रिलीज करत असताना रिटर्न पोहोचला होता तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय सध्या गोलंदाज, पण जी बॉल वरती खरं तर पकड करायची होती ती बनली नाहीये आणि त्याच्यानंतर पंच सांगतायत की हाईट फॅक्टर किती आहे पाहण्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी आम्ही करतोय, तर इथे रेफर केले जाईल. चेक होतंय. आपण बघतायत प्रत्येक टीमला निर्णय हा सारखाच हवा आहे, कारण प्रत्येक संघ लांबचा प्रवास करून खेळण्यासाठी येतो, त्यामुळे त्यांना नक्कीच निर्णय चांगला भेटणं गरजेचं आहे. आणि नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की हा चेंडू जो आहे तो थोडासा जर पाहायला गेलं तर लँडिंग करतोय, म्हणजेच इथे सेफ डिलिव्हरी ही मात्र नक्कीच येत असताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि या चेंडूवरती एक सिंगल सध्या तरी कंप्लीट झालेली आपण पाहिले महेशच्या बॅटमधून. एकदा बालिया दाफलकावरती मात्र धनेश 11 तामसई सध्या 9 या अंकावरती पोहोचली जातीये. 9 धावा दाफलकावरती आहेत. भन्नाट वेग आहे, पण जी लेंथ वापरली ती थोडीशी चुकीच्या दिशेची वापरली गेली आहे. आउटसाइड द ऑप्शनच्या बाहेर बाटेच्या बॉडी पासून जर पाहायला गेलं तर लांब वरती ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणास्तव या चेंडूवरती आता 1 धाव खर्च केली जाईल. 10 धावा दाफलकावरती आहेत. हो, या क्षणी पुन्हा एकदा चांगलासा टप्पा यूज करतोय गोलंदाज. आपण पाहतायत पडल्यानंतर अधिकचा बाउन्स भेटलाय. समोर आपण पाहतायत बॅटरकडनं आता तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केली आहे. या चेंडूवरती बाउन्स तर क्रिएटो झालाय, पण किती लेवलचा झाला हे पाहण्यासाठी आता टीव्ही अंपायरची मागणी पुन्हा एकदा केली आहे. फलंदाज स्वतः तिथे राज नाही, तर चेक होत आहे. पडल्यानंतर तर अधिकचा बाउन्स तर नक्कीच भेटलेला, पण हा बाउन्स जो आहे तो थोडासा बॅटरचा जर पाहायला गेला तर हाईट नुसार थोडासा खालच्या दिशेने जातोय, म्हणजेच सेफ डिलिव्हरी, सेफ बॉल. सेफ चेंडू टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सध्या तरी सूरज या गोलंदाजाला आपण बघताय. वारलीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. समोर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च झाल्यात. 1 विकेट मिळालेला आहे. अजून विकेट शोधाव्या लागतील आणि नक्कीच शोधलेली आहे. या मॅच मध्ये अजून एक महत्वाची विकेट. बॅटिंग करत असताना धनेश 11 तामसई संघ टार्गेट देण्याचा प्रयत्न करतोय, पण समोर वारलीपाडा संघाचे गोलंदाज करतात विकेट साठी टार्गेट
आणि सामन्यामध्ये आता फलंदाजी करत असताना तामसई टीमचा महत्वाचा बॅटर राज होतोय बाहेर आणि लागतोय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये तामसई संघाला 10 धावेवरती असताना दुसरा धक्का. नाराज झालेला आहे फलंदाजी करत असताना मात्र या मॅच मध्ये सध्या बॅट्समन राज, कारण संघाने बरीच मोठी उमेद सोपवली होती, जबाबदारी सोपवली होती आणि ती जबाबदारी सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी जर पाहिलं तर थोडीशी अपुरी कहाणी जी मात्र नक्कीच कोऱ्या कागदाच्या लेखी चित्रपटावरती लेखली गेली. 10 धावा दाफलकावरती आणि सध्या 2 विकेट लागलेल्या आहेत फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत धनेश 11 तामसई संघाला. गोलंदाजी करणारा वारलीपाडा संघ या मॅच मध्ये मात्र नक्कीच भरपूर चर्चेमंत क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. चर्चा तर करावी लागेल, कारण इथे चर्चा झाली तर नक्कीच संपूर्ण या विभागामध्ये चर्चा केली जाईल नेहमीच, कारण अनेक विभागामध्ये जर तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी जाता तिथे जरी तुमचा खेळ चांगला झाला नाही तरी सुद्धा आवर्जून तुमची ओळख ती मात्र त्या मैदानावरती पटवली जाते, कारण तिथे तुम्ही नक्कीच चांगला पद्धतीचा खेळ करत असतात आणि इथे त्याच क्रिकेटचा वापर मैदानामध्ये सध्या केला जातोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर आलाय, समोर ऑन साइडला एक चांगली ड्राईव्ह केली जाते, फिल्डर आली आहेत, बॉल पकडून फेकतायत. या चेंडूवरती मात्र सध्या आपण पाहिलं शांत ठेवणारे एक सिंगल जी मात्र प्रभाकरच्या बॅटमधून भेटती आहे आणि या सिंगलच्या बढतीनं दाफलकावरती तामसई संघ आता 11 या आकड्यावरती पोहोचला जातो आहे. 11 धावा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये थोडस शांत ठेवले गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाच्या गोलंदाजांनी आणि खास करून राज या गोलंदाजाने या मॅच मध्ये या षटकामध्ये आतापर्यंत समोरच्या टीमला आक्रमकता करून दिली नाहीये. हा चेंडू सध्या लेग सिक्स सोडेल. समोर मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू लेग सिक्सला सोडत असताना आपण पाहताय सूरजचा आणि इथे हा व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू वापरला एक्सामधून दाफलकावरती आता 12 धावा बनल्या जात आहेत. 12 धावा दाफलकावरती स्ट्रायकर एंडला महेश फलंदाजी करतोय. ऑन साइडला मात्र सध्या हवं तसं कनेक्शन भेटलं नाहीये फलंदाजाच्या बॅटवरती. एक सिंगल तर नक्कीच या चेंडूवरती भेटली जाईल. एकदा वाली दाफलकावरती सध्या तरी 13 धावा बॅटिंग करत असताना धनेश 11 तामसई संघाचा बनतायत. हळूहळू या मॅच मध्ये नक्कीच एक चांगले टार्गेट बनवायचं तामसई टीमला, पण फलंदाजांच्या बॅटमधून हवी तशी कॉम्बिनेशन खरं तर बनत नाहीयेत. चांगलं क्रिकेट सुरू आहे. यॉर्कर डेफिनेटली क्रिकेटच्या ब्रह्मास्त्रातला हा एक चांगल्या चेंडूचा वापर केलेला आहे, ज्यामध्ये यॉर्कर लेंथ टाकली आहे, खोलातली डिलिव्हरी पिक केली आहे आणि तिथे बॅटिंग करत असताना आता धनेश 11 तामसई संघाच्या फलंदाजाची झाली आहे इस्ती उद्ध्वस्त आणि बॅटिंग करत असताना तामसई संघाला लागलाय अजून एक लॉस. 13 वरती 3 विकेट. बॅटिंग करत असताना धनेश 11 तामसई. गोलंदाजी करणारा वारलीपाडा संघ आता या सामन्यामध्ये नक्कीच समोरच्या संघाची परिस्थिती पूर्णपणे बिकट करत असताना आपल्याला पाहायला भेटतो आहे. सूरज गोलंदाजी करण्यासाठी याला सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च, त्याच्यानंतर एक्स्ट्रा चेंडू खर्च केला, त्याच्यानंतर मिळाला विकेट आणि तिथून जो दबाव बनवला तो दबाव मात्र या मॅच मध्ये नक्कीच फार एकनिष्ठ बनवून ठेवलेला आहे सध्या गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा संघाच्या गोलंदाज सूरजने. पंच इथे एक चेंडू शिल्लक आहे बघा. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे, दुसरा चेंडू वाईड फेकलाय, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे, त्याच्यानंतर चौथा चेंडू सिंगल साठी ठरलाय, पाचव्या चेंडूवरती पुन्हा वाईड आहे, त्याच्यानंतर सिंगल आणि आता आलेला विकेट. म्हणजे अजून एक चेंडू शिल्लक आहे. 2 एक्स्ट्रा चेंडू आले त्या षटकामध्ये. यस नक्कीच आपण पाहिलं थोडीशी मिस्टेक झाली होती. आपण पाहिलं इथे जो डॉट बॉल होता तो पकडला नव्हता, त्याच्यामुळे इथे हे षटक
यशस्वीरित्या कंप्लीट झालेला आहे। 2 षटकांचा खेळ संपूर्ण झालेला आहे। दाफल कबड्डी आपण पाहताय सध्या तरी 13 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या धनेश 11 तामसई संघाचा। अजून देखील आपण पाहतायत 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सागर हा गोलंदाज सध्या वारलीपाडा संघाकडून तयार होतो आहे। सागरचा पहिला चेंडू वैयक्तिक तिसरं षटक सुरू झाले। मिसटायमिंग आहे, टायमिंग चुकीचं निवडलंय आणि चुकीचा निवडलेला फटका आता देतोय पुन्हा एकदा धनेश 11 तामसई संघाला मोठा 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 झटका, कारण लागतोय फलंदाजी करत असताना आता महेशच्या स्वरूपामध्ये तामसई संघाला आज 4था विकेट बघू शकताय। आज खरं तर प्रवास फार लांबचा नोंदवला ही स्पर्धा खेळण्यासाठी तामसई संघाने, पण म्हणतात ना वेळ प्रत्येकासाठी सारखी नसते। आज एका वेळेमध्ये तुम्ही हिरो आहात, उद्या तुम्ही झिरो व्हाल हे मात्र जरूर। आणि सामन्यामध्ये सध्या धनेश 11 तामसई संघाला जर पाहिलं तर नक्कीच बॅटिंग करत असताना नक्कीच आता त्यांचा फलंदाजीचा जो कोण होता तो नक्कीच 4थ्या क्रमांकावरती बाद झालेला आपल्याला पाहायला भेटतो आहे। 13 वरती 4 विकेट अशी परिस्थिती सध्या दाफल कबड्डी बॅटिंग करत असताना धनेश 11 तामसई संघाची आपल्याला पाहायला मिळते। 13 धावा दाफल कबड्डी गोलंदाजी करत असताना समोर वारलीपाडा संघाने आता नक्कीच फार मोठ्या प्रमाणाचा दबाव जो सध्या निर्माण करून ठेवलाय। दबाव तर बनवावा लागतो, कारण दबाव बनवल्याशिवाय समोरचा टीम दडपणामध्ये खेळ करत नाही आणि समोरच्या टीमला जर तुम्हाला दडपणामध्ये टाकायचं असेल तर या गोष्टी डेफिनेटली कराव्या लागतात आणि त्या गोष्टी ऑलरेडी केल्यात या सामन्यामध्ये वारलीपाडा संघाने। परफेक्ट आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाला। आपण पाहताय संदेश मैदानाच्या आतमध्ये धाडला गेल्या फलंदाजी करण्यासाठी तामसई संघाकडून। नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये संदेश, ओहो दिला आता संदेशच्या बॅटमधून मोठा संदेश स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड। क्षेत्र जर पाहायला गेलं तर निवडलेला आहे या फटक्यासाठी मिडॉनचं आणि मिडॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय संदेशच्या बॅटमधून सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। परफेक्टली या फटक्याची गरज होती, कारण समोर दाफलकावरती फार कमी दाबा होते आणि आता या षटकाच्या मदतीने दाफलकावरती नक्कीच धनेश 11 तामसई संघ 19 या आकड्यावरती पोहोचला जातो आहे। वा इंटरेस्टिंग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या रात्रीमध्ये। मित्रांनो प्रेक्षक जर तुम्ही ही स्पर्धा पाहत असाल तर शेवटपर्यंत पहा, कारण आज रात्रीमध्ये फुल धमाल हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा चांगला फटका इनसाइड आउटला गॅप होता आणि त्या गॅप मधून लावलेला आहे। पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना संदेशने मॅप चेंडू जाईल सीमा पार। बॅटिंग करत असताना संदेशचा होतोय अजून एक वार आणि तिथे मिळाल्या त्या 4। कम्फर्टेबल टायमिंग 100% फटके इथे मैदानाच्या आतमध्ये खर तर खेळत असताना आता बॅट्समन संदेश हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय। परिस्थिती थोडीशी नाजूक होती, पण हालात ही समजून घ्यावी लागते आणि ती हालात आता समजून घेतली आहे धनेश 11 तामसई संघाच्या संदेशा फलंदाजाने। ओ वेग भन्नाट आहे, वाईड यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सागर करतोय। वारलीपाडा संघाकडून परफेक्ट तेज तरार मध्ये हा चेंडू टाकला गेलाय, फलंदाजाला तिथे बीट केलं जात आहे। स्कोरबोर्ड वरती आपण पाहाल फार चर्चेमंत धाबा बनलेल्या 23 धाबा दाफल कबड्डीत बॅटिंग करत असताना तामसई टीमच्या। अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत सलगचा अजून एक डॉट बॉल येतोय। बरोबररित्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत हे षटक सध्या तरी तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेले डॉट आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपन्न होत असताना बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत धनेश 11 तामसई संघ 4 विकेट 23 या आकड्यावरती पोहोचली आहे। 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय। सामन्यामध्ये आपण सध्या तरी पहिलं सत्र एन्जॉय करतोय, ज्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तामसई संघाला आपण पाहताय अनेक स्पर्धांमध्ये जर पाहायला गेले तर हे दोन्ही संघ खेळत असताना आपण बघितली आहेत, पण आज पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात खरं तर गाठ पडली आहे आणि भिडणारं क्रिकेट आज पुन्हा एकदा साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये या अंतिम रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे।
जवळपास 3 षटकांचा खेळ संपन्न झाला म्हणजेच सुरुवातीची जी 3 षटकं होती ती फार चांगल्या रीतीची ठरली आहेत गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा संघाची, पण अजून देखील 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि समोर आता इथून येणारी 2 षटकं बॅटिंग करत असताना तामसई संघ चांगला दाबा गोळा करेल की गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघ इथून याच प्रकारची गोलंदाजी करेल हे देखील बघणं फार गरजेचं आहे। महेश आला गोलंदाजी मार्क वरती, महेशचा पहिला चेंडू ऑन साइडला मात्र नक्कीच बॅटचा लपेटा मोडला, फिल्डर एलियट फेकी विकेट किपरला झोनला केली आहे डायरेक्ट। ओ या क्षणी मात्र ओव्हरथ्रो होतोय, नशीबरीत्या तिकडे प्रोटेक्शन अवेलेबल झालंय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत हाणाहाणा करतात, दागदुगी लागता मैदानाच्या आतमध्ये या चेंडूमध्ये आपण पाहतायत फलंदाजी करत असताना धनशील वन तामसई टीमचा फलंदाजांनी मिळवल्यात या 3 धाबा। याच धाबा खर तर आता महत्व देतील या दाफलकाला, या बॅटलला खर तर बॅटिंग करत असताना धनशील वन तामसई संघाच्या या स्कोरबोर्डला, कारण जितक्या धाबा तुम्ही गोळा कराल तितक्या धाबा तुम्हाला बॉलिंग युनिट करत असताना अगदी या दुसऱ्या सत्रामध्ये खर तर फार महत्व देतील। मागचा सामना आपण पाहिला, सामना लो स्कोरिंग होता पण शेवटपर्यंत खर तर तो सामना लढला पिंपलोली संघाने आणि तिथे अक्षरशः तो विजय त्यांना मिळाला। म्हणजे क्रिकेटमध्ये मेहनत करणं ही तुम्हाला खर तर लागते आणि ती मेहनत मागच्या मॅच मध्ये आपण ऑलरेडी पिंपलोली संघाकडनं पाहिली, पण आता या मॅच मध्ये काय होईल हे बघायचं आहे। पहिल्या चेंडूवरती 3 धाबा आल्यात, 26 धाबा दाफलकावरती बनतायत। सामन्यामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाच्या खर तर फलंदाजांच्या नाकामध्ये थोडासा दम बनवलाय, जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्टॅकर एंडला बॅटिंग करतोय संदेश, त्याच्या बॅटमधून 5 चेंडू वैयक्तिक 10 धाबा आल्यात आणि टीम टोटल 26 वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। 26 धाबा दाफलकावरती आहेत। फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केले जातं, आपण बघाल बॅकवर्ड्स वरले आता बॉडी लाईन झोन मध्ये ऍड केला आणि जो मिड ऑफचा क्षेत्र आहे त्यामध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर। ओ फुल टॉस बॉल लेग सिक्सच्या बरोबरीने उडवायचं होतं, या क्षणी आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चुकीची लेंथ वापरली आहे, रिस्क पाऊल पडेल महागडं। मॅच मध्ये आता आपण बघतायत पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, पण समोर नक्कीच हवा टाईट झाली आहे, कारण इथे जास्ती दाबेची अपेक्षा आणि तिथे मिळालेली पुन्हा एकदा धनशील वन तामसई टीमच्या फलंदाजाला निराशा, विकेट। या चेंडूवरती आपण बघू शकतायत नक्कीच वाईट प्लस एक सिंगल आणि त्याच्यानंतर हा विकेट, म्हणजे 3 गोष्टी एकत्र घडलेल्या त्या चेंडूवरती। अगदी एक्सा मधून एक सिंगल देखील, त्याच्यानंतर 22 मधून एक सिंगल आणि त्याच्यानंतर एक विकेट, म्हणजे सामन्यामध्ये नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीमला धावा देखील मिळाल्यात आणि गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा टीमला सामन्यातला एक महत्वाचा कोहिनूर विकेट देखील सापडलाय। अजून दबाव आता बनेल फलंदाजी करत असताना धनशील वन तामसई संघावरती, कारण इथे 28 वरती 5 विकेट असं सध्या तरी हे दाफलक आपल्याला पाहायला मिळत आहे। 28 धावा दाफलकावरती आहेत, 5 विकेट लागल्यात। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी आपण पाहिलं गणेशला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे। गणेश आला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा होती विकेट न महेश। ओ महेशचा हा चेंडू वेग भन्नाट आहे, तिकडे डायरेक्ट थ्रो, ओहो फर्स्ट अटेम्प्टला पुन्हा एकदा खर तर हा चेंडू स्टॉप करतो विकेट किपर, पण तिथे आता पुन्हा एकदा चुकी झाली आहे आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बसवले जातील। या चुका कुठेतरी आता नक्कीच थोड्यासा करी महागड्या पडू शकतायत गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाला। विकेट येऊ शकली असती, फर्स्ट अटेम्प्टला जर पाहायला गेलं तर डायरेक्ट थ्रो मारला, पण तिथे अनसक्सेस ठरले क्षेत्ररक्षक। त्याच्यानंतर बॉलर होता बॅकअपला, पुन्हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे नक्कीच पुन्हा एकदा मिस झालेला डायरेक्ट हिट आपण बघताय। बॅटर सेफ, डॉट बॉल आल्या मैदानाच्या आतमध्ये महेशचा। बरोबररित्या मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच चौथ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आपण बघताय, ज्यामध्ये महेश गोलंदाजी करतोय। बॅटिंग करणाऱ्या तामसई संघावरती फार मोठा प्रेशर जो बनवून ठेवला वारलीपाडा टीमने। वेगवान चेंडू, पेस भरपूर आहे, त्याच्यानंतर हा चेंडू जर पाहायला गेलं तर लेंथ मध्ये फार उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळतोय। खोलातला चेंडू होता, पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅटरच्या बॅटवरती कोणतंच कनेक्शन बनलं नाहीये। एक्झॅक्टली इथे लेग बाईज मधून या चेंडूवरती एक सिंगल भेटती आहे आणि लेग बाईजच्या बढतीनं आता दाफलकावरती आपण बघाल सध्याच्या घडीला 29 धावा बॅटिंग करत असताना तामसई संघ।
29 धाबा धावफलकावरती आहेत. फार मोठा चुरस मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये पाहायला भेटतोय. ओहो, या क्षणी काय घडेल? परफेक्ट. आता इथून मैदानाच्या आतमध्ये अजून एका धाबेची मागणी केली आहे. पंच सांगतायत की इथे वाईट हा चेंडू हाताळलाय आणि समोर डायरेक्ट हिट म्हणजे काम 25. अजून एक विकेट. फलंदाज बाद झाला प्लस एक्स्ट्रा मधून एक अतिरिक्त धाव जी मात्र धावफलकावरती सध्या बनली जाईल. वारंवार विकेट गमावल्या जातात. फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत आणि विकेट खोवल्या जात आहेत. म्हणजे इथे नक्कीच आपण बघाल ज्या विकेट खोवल्या त्या अनुषंगाने बॅटिंग करत असताना धनेश इलेव्हन तामसई संघावरती फार मोठं प्रेशर बनलंय. डावाला जर तुम्हाला मजबूत करायचं असेल तर कमसे कम या हालातीनुसार तुम्हाला 40 तरी धाबा या धावफलकावरती जमा कराव्या लागतील. 30 तर ऑलरेडी बनल्यात सागड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोर जर पाहायला गेले तर चौथ्या षटकाचा खेळ आपण प्रगती पथावरती बघताय, ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना महेश आहे. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत महेश या गोलंदाजाने फेकलेली आहे या षटकामध्ये. ओ महेशचा हा चेंडू आडवा बाटना हुक केलाय. फटका चांगला आहे पण समोर प्रोटेक्शन झोन आहे म्हणजे फिल्डर आहे आणि फिल्डरने आता केली नाही कोणती चुकी. बॅटिंग करत असताना आल्या पाऊली बाहेर पडावं लागेल. बॅट्समन सध्या तरी आपण पाहतायत आकाशला आणि सध्या धनेश इलेव्हन तामसई टीमला लागतोय. अजून एक निराशा देणारा हा विकेट. फलंदाजी वारंवार बाद होतीये. या चर्चा आता नक्कीच इथून पुढे या सामन्यामध्ये मात्र नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर नक्कीच धनेश इलेव्हन तामसई संघाला देखील कराव्या लागतील. समोर गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघ सध्या जर पाहायला गेले तर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून समोर तामसई संघाला चारी खांदे चीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन पुन्हा एकदा बॅटल करण्यासाठी एंटर होतोय. बरोबर इथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आता फलंदाजी करत असताना आपण बॅटर दत्ता या फलंदाजाला इथे बघताय. दत्ता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. हो, दत्तासाठी हा चेंडू सॉफ्ट हँडेड ना चेंडू कटवला जातोय. स्वेरलेग झोन मध्ये हा चेंडू पोहोचलाय. तिथे एक धाव नक्कीच मिळाली जाईल. एक सिंगल या चेंडूवरती भेटतीये. एकच्या सहाय्याने धावफलक आता बॅटिंग करत असताना तामसई संघाचा सध्याच्या घडीला आपण बघू शकतायत 31 या आकड्यावरती पोहोचला जातो आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. विकेट मध्ये जर पाहायला गेलं तर वारलीपाडा टीमने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 7 विकेट मिळवल्यात. समोर धनेश इलेव्हन तामसई संघाला मात्र नक्कीच फार मोठ्या प्रमाणामध्ये जखडून ठेवलाय. फुल लाईनचा बॉल लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न. स्टेट हा फटका जर पाहायला गेलं तर मिस टायमिंग मध्ये आहे. फिल्डर होते, थोडीशी चुकी झाली आहे आणि बऱ्याच उशिरानंतर आवाज आलाय मैदानाच्या बाहेर. म्हणजेच येतोय बॅटिंग करत असताना दत्ताच्या बॅट मधून सरळ मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर हा चौकार. 4 धावा मिळतील आणि या 4च्या मदतीने धावफलकावरती आता पुन्हा एकदा वेग बनलेला आहे. आणि फलंदाजी करत असताना आपण पाहतायत बॅटिंग करत असताना तामसई संघाच्या 35 धावा. अगदी शेवटचं खरं तर आता षटक शिल्लक राहिलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती आपण चौकार येत असताना बघितलाय आणि इथून मात्र 4 षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना सध्या तरी धनेश इलेव्हन तामसई संघ 35 या आकड्यावरती पोहोचली आहे. सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या वारलीपाडा टीमच्या गोलंदाजांना अगदी दाद द्यावी लागेल, कारण समोर इतका मोठा स्ट्रॉंग संघ आहे आणि स्ट्रॉंग बॅटर देखील होते या टीम मध्ये. पण समोर गोलंदाजी अशी केली आहे, समोर गोलंदाजी करत असताना वारलीपाडा टीमने की त्या गोलंदाजांनी सध्या फक्त आणि फक्त वारंवार प्रत्येकी स्पेल मध्ये विकेट शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 7 विकेट मिळाल्यात. 35 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ आता शिल्लक राहिलेला आहे, ज्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आता वारलीपाडा संघाकडून प्रवीण हा गोलंदाज सज्ज झालेला ओदी विकेट ना. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतो आता मैदानाच्या आतमध्ये दत्ता हा बॅटर. ओ दत्ता आहे स्ट्रायकर एंडला. दत्तासाठी हा चेंडू शरीरापासून लांब ठेवलेला आहे. पण सांगतायत की एक्झॅक्टली पिचिंग थोडीशी खराब आहे. व्हाईट बॉल इथे यूज केलेला आहे गोलंदाजाने. एक्सा मधून धावफलक पुढे गेलेला. 36 धावा धावफलकावरती आता सध्या
ओ वेगवान चेंडू पडल्यानंतर हा चेंडू खाली राहतोय. बॅटरला थोडीशी दखल मिळाली आहे, कनेक्शन बनलं नाहीये मैदानामध्ये. गोलंदाज प्रवीणचा हा चेंडू चांगला येईल सध्या सगळीला. डॉट बॉल. ऑफ कटरचा वापर चांगला केलाय सध्या गोलंदाजी करत असताना प्रवीण या गोलंदाजाने. हल्लीचं क्रिकेट जर पाहायला गेलं तर यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये ओळखलं जातं. तुमच्याकडे वेग असणं हे फार महत्वाचं आहे, पण तुमच्याकडे चेंडूला वळण देणं हे त्याहून इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीचा वापर सध्या मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये नक्कीच अगदी वारलीपाडा संघाने ऑलरेडी केलेला आहे. दुसरा चेंडू, अजून एक चांगला चेंडू प्रवीणचा येईल. भन्नाट गती, तेज सर वेगळ्या. हॅलो 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 बरोबर. हॅलो 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 इथे आपण पाहतायत सध्या तरी 37 धावा दाफल कबड्डी बनल्या जातात बॅटिंग करत असताना. या क्षणी गणेश इलेव्हन तामसई संघात 8 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात बॅटिंग करत असताना. या मॅच मध्ये आपण पाहतायत तामसई संघाला गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाने मात्र आतापर्यंत या मॅच मध्ये नक्कीच समोर फलंदाजी करत असताना तामसई टीमला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रोखून ठेवलंय. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय बॅटरचा. थोडासा जर पाहायला गेलं तर बॅटवरती कनेक्शन करून हा चेंडू शरीरावरती अदळ टाकतोय आणि तिथे एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाती आहे. एक धाव आली आहे, एकने धावफलक वाढलेले 38 धावा आता सध्या धावफलकावरती बनतायत बॅटिंग करत असताना तामसई संघाच्या. हो या क्षणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत आउटसाइड द ऑफ स्टंपला चेंडू खरं तर क्रॉस करतोय. 1 रन्स इथून पुन्हा एकदा धावफलकावरती बनली जाती आहे. आतापर्यंत या सामन्यामध्ये जर विचार केला तर आपण बघा अगदी कम से कम 6 ते 7 तरी धावा नक्कीच एक्सामधून ज्या मिळालेल्या आहेत बॅटिंग करत असताना सध्या तामसई टीमला. आणि या एक्सा धावा नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की त्या किती महत्वाच्या आहेत तामसई टीमसाठी. कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला ड्राइव्ह केले जात आहे. फिल्डर तिथे आहेत. फर्स्ट अटेम्प्टचं फिल्डिंग बीट झाले. त्याच्यानंतर एक्सा कव्हरचं बॅकअप तिथे पोहोचले. बॉलवरती बॉल पकडून फेकतायत विकेट किपर झोनला. आणि या चेंडूवरती तिथे फलंदाजी करत असताना सध्या आपण बघाल 2 धावा मिळाल्या जातील. 2 धावा आल्या स्कोरबोर्ड वरती सध्या तरी वाढ झालेला. आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर 41 वरती हा कसलेला डाव आता पेचलेला आहे बॅटिंग करत असताना गणेश इलेव्हन तामसई संघाने. 41 धावा दाफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 5 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी प्रगती पथावरती असताना बघताय वारलीपाडा संघाकडून. वेगवान चेंडू बाटची कडा तिथे मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा लागेल. मोठी निराशा. शेवट चांगला होतो या षटकाचा वारलीपाडा संघाकडून मिळतोय. इथे गोलंदाजी करत असताना वारलीपाडा टीमला या सामन्यातला 9वा विकेट. आणि अशा पद्धतीने या सामन्याचं पहिलं सत्र संपलेलं आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गणेश इलेव्हन तामसई संघाने बनवलेल्या आहेत म्हणजेच 41. आणि इथून येणारी 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये आपण बघू शकताय 42 धावेचं आव्हान चेस करत असताना वारलीपाडा संघाला. चला इथे मध्यस्तराचा इनिंग ब्रेक झालेला तर आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेक करतोय. आपण पाहिलं नेक्स्ट मॅच एसपी स्पोर्ट्स साखरपाडा आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजेच जयगावदेव जुगरेवाडी संघ. तर दोन्ही संघाचे गणधर आपण लगेचच पोहोचायचंय समोर आणि लगेच आपण इथे नाणेफेक करून घेतोय. टॉस केला जाईल. आजच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहायला गेले तर फार मोठे संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये पहिला सामना आपण कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा त्यांच्या विपक्षात पिंपलोली या 2 संघामध्ये पाहिला. आणि आता दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण
खर तर नक्कीच चालू असताना बघतोय, ज्यामध्ये सामन्याचं पहिलं सत्र संपलंय. तामसई संघाने बॅटिंग करत असताना 41 कुठल्यात आणि 42चं आव्हान जे ठेवले तामसई टीमने वारलीपाडा संघासमोर. आणि यापुढचा सामना SP स्पोर्ट्स साखरपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण बघतायत झुगरेवाडी या टीमला. दोन्ही संघ या सीझन मध्ये फार मोठ्या फॉर्म मध्ये आहेत आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आता इथे केला जाईल. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे टीम वारलीपाडा. चला नाणेफेक केला जाईल. आपण बघू शकतायत इथे दोन्ही संघाचे गडदर मला वाटते आलेले, तर आपण टॉस करतोय. यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतो SP स्पोर्ट्स साखरपाडा आणि त्यांच्या विपक्षात फाईट करत असताना जयगावदेव झुगरेवाडी टीमला. या दोन्ही संघाच्या माध्यमातून पुढचा मॅच आहे आणि या सामन्याचा टॉस इथे केला जातोय. चला झुगरेवाडी संघाचे कॅप्टन आले आहेत, तर SP स्पोर्ट्स साखरपाडा टीमचे गणदर आपण लगेच जा, कारण या स्पर्धेमध्ये रूल्स आहे. समोरच्या टीमचा जर कॅप्टन आला आणि आपला कॅप्टन जर नसेल तर समोरच्या टीमच्या कॅप्टनला तो टॉस विन दिला जातो. त्यामुळे आपण लगेच टॉस करून घ्यायचा आहे. नाणेफेक झालेली आणि प्रथमच इथे आपण बघतायत नाणेफेक जिंकली आहे SP स्पोर्ट्स साखरपाडा टीमने आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी आपण बघतायत जयगावदेव झुगरेवाडी संघाला मात्र इथून आमंत्रित केलं जाईल. यापुढचा सामना मात्र पाहायला विसरू नका, कारण हे दोन संघ खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतील. पण मैदानाच्या आतमध्ये चालू मॅच जी मात्र आपल्याला फार रंगलेली आपल्याला बघायला मिळेल. येणारी 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये 42 धावा आपल्याला डिफेंड करत असताना पाहण्यास भेटेल. तो म्हणजे सध्याच्या घडीला दणेश तामसई संघ आणि या 42 धावा खर तर चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सध्या तरी वारलीपाडा संघ. या स्पर्धेमध्ये अजून एक महत्वाचा रूल आहे, जो संघ खर तर लो स्कोरिंग सामना खेळेल त्या टीमला मात्र बाय दिली जाते. त्यामुळे नक्कीच इथे निर्भय या मॅच मध्ये नक्कीच केलं जाईल की हा सामना कशा पद्धतीचा खर तर फिनिश केला जाईल, तो म्हणजे वारलीपाडा संघाकडून. पहिला चेंडू लोवा फुल टॉस होता, फिल्डर बीट झाले. त्याच्यानंतर इथे जर बघायला गेले तर लगेचच फायदा घेण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. सध्या आपण बघतायत वारलीपाडा संघाच्या फलंदाजाने पहिल्या सत्रामध्ये जर बघायला गेले तर गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघ होता, ज्यामध्ये अशाच पद्धतीचं चित्र बनलं होतं. पण तिथे अपोजिट तामसई संघाला 5 धावा मिळाल्या होत्या. आणि इथे आपण बघतायत सध्या तरी या चेंडूवरती वाईट प्लस एक 22 मधून सिंगल म्हणजे 2 धावा भेटत आणि त्या 2 धावा बॅटिंग करत असताना त्या वारलीपाडा संघाच्या स्कोरबोर्ड वरती बनल्या जात आहेत. ओहो, 2 धावा धावफलकावरती ऑलरेडी आहेत. खराब चेंडूचा वापर करतोय गोलंदाज, म्हणजे आता या चुका नक्कीच दणेश तामसई टीमला देखील या सत्रामध्ये अगदी फार कठीण परिस्थितीमध्ये नेतील, यात मात्र काही शंका नाहीये. नो बॉल नो चेंडू वापरलाय. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर नक्कीच 3 धावा बनल्यात बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा टीमच्या. आणि येणारा बॉल होता बॅटरसाठी फार चान्स असेल, संधीचा असेल. फ्री हिट चेंडू आहे, हा चेंडू वेग भरपूर आहे, पण पुन्हा एकदा जो लेंथ हवाय, जो टप्पा हवाय, तो टप्पा मिळत नाहीये गोलंदाजाला. आणि इथे अजून एक सलगचा तिसरा एक्स्ट्रा चेंडू, व्हाईट बॉल. अजून देखील फ्री हिट कंटिन्यू राहू शकतोय, हे मात्र नक्कीच फलंदाजाला लक्षात ठेवावे लागेल. धावफलकावरती सध्या 4 धावा बनल्यात. मॅच मध्ये मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना दणेश तामसई संघ मात्र अगदी आपण बघताय इथे थोडासा खराब खेळ करत असताना पाहायला भेटतोय. वेगवान चेंडू फ्री हिट बॉल होता, एक चांगल्या पद्धतीनं सॉफ्ट हँडेड ना चेंडू ढकललेला ऑन साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जाईल. आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती आपण बघू शकताय बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघ 5 या आकड्यावरती पोहोचलाय. 5 धावा धावफलकावरती. स्ट्राईक थोडीशी रोटेट झाली आहे स्ट्रायकर एंडला. त्या मैदानाच्या आतमध्ये कुणाला बॅटिंग करत असताना ओहो, फुल लाईनचा बॉल, स्वीप शॉट खेळायचा होतं, पण आता मैदानाच्या आतमध्ये वेग इतका आहे की त्या वेगाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केली आहे
फलंदाजाची दांडी गोल आणि बॅटिंग करत असताना लागतोय वारलीपाडा संघाला हा 5 वरती पहिला विकेट. फलंदाज बाद झालाय, कुणाल बाद झालेला इथे वारलीपाडा संघाचा. 5 धावा धावफलकावरती, 1 विकेट गमावला गेला बॅटिंग करत असताना आता वारलीपाडा क्रिकेट संघाने. 5 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आता कपिल. हा बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इंटर केला जातोय. थोडस थांबून खेळावं लागेल कारण समोरच्या टीमचा बॉलिंग युनिट तो फार स्ट्रॉंग आहे. ऑन साइडला फटका फिरवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा. पण आता नक्कीच फेकीमध्ये थोडस जर बघायला गेलं तर लेझी पण आपल्याला बघायला भेटलाय आणि इथे सध्या तरी या चेंडूवरती कन्वर्ट केल्या जातील या 2 धावा. 2 धावा येत आहेत 2च्या मदतीने धावफलकावरती. मात्र आता इथून वारलीपाडा संघ 42 धावेचे टार्गेट चेस करत असताना सध्या 7 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. समोर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच हा सामना फार रोमहर्षक बनेल यात मात्र काहीच शंका नाहीये कारण दोन्ही संघ ऑलरेडी जर पाहायला गेले तर फार लांबचा प्रवास करून आली आहेत. आज अंबरनाथकरांना खरं तर या मैदानावरती हा क्रिकेट पाहायला मिळतोय. एका साईडनं पनवेल विभागाचा आणि दुसऱ्या साईडनं खरं तर भिवंडी विभागाचा. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न अफिल जोराची केली. या चेंडूवरती आपण पाहतायत पंचांनी ही अफिल गृह्य धरली नाहीये. एक सिंगल जी मात्र लेग बायज मधून या चेंडूवरती भेटती आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती आता बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघ 8 या आकड्यावरती पोहोचलाय. आठ धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रभाकर वेग फार वेगळा वापरतोय आणि त्या वेगाच्या जोरावरती समोर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत बॅटिंग करत असताना फलंदाजांना मात्र थांबवलं जात आहे. सुरुवातीला खरं तर 3 एक्स्ट्रा चेंडू आपण पाहिले जरूर पण त्याच्यानंतर केलेलं जे कमबॅक ते कमबॅक पाहून असं वाटतंय सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचू शकतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. 1 विकेट तर मिळालेला गोलंदाज प्रभाकरला. वेगवान चेंडू मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आता इथे मैदानाच्या आतमध्ये मिस टायमिंग आहे. टॉप ए झोनला कनेक्शन, शॉट मिड ऑनला होते सेलिब्रेशन आणि पुन्हा एकदा धनेश 11 तामसे संघाची होईल चर्चा कारण इथे पुन्हा एकदा जी अवस्था बनली होती फर्स्ट इनिंग मध्ये तामसे टीमची ती आता अवस्था बनवली आहे वारलीपाडा संघाची कारण लागलेला आहे दुसरा विकेट फलंदाजी करत असताना तामसे संघाकडून वारलीपाडा टीमला. आठ धावा धावफलकावरती आणि सध्या तरी दुसऱ्या विकेटचं पतन बॅटिंग करत असताना मात्र नक्कीच झेलावा लागले वारलीपाडा टीमला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आता इथून मात्र आपण बघू शकतायत शिल्लक 21 रन येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मात्र नक्कीच 34 धावेची गरज या मॅचला. इथे चेस देखील कंपल्सरी करावा लागेल म्हणजे तुम्हाला इथे एक एक धाव ही मात्र फार महत्त्वानं घ्यावी लागेल बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमला. वेगवान चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू फार उंचीवरती पोहोचलाय, फिल्डर बॉलवरती पोहोचलाय. अक्षरशः जर पाहायला गेलं तर संधी बनली होती पण मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चुकली आहे. सध्या तरी क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतायत थोडासा क्षेत्ररक्षक मिस झालेला आहे आणि त्याचा फायदा घेत असताना पुन्हा एकदा बॅटर कपिलच्या बॅटमधून मात्र या चेंडूवरती 2 धावा. जेल हवेत होता, चान्स बनला होता पण तो चान्स गमावलेला आहे आता सध्या तरी या मॅच मध्ये तामसई संघाने. वेगवान चेंडू मागे सरकले आहेत त्याच्यानंतर बॅकफूटला आली आहेत आणि बॅकफूट वरून कट केलंय. चेंडू जाईल पॉइंट कव्हर झोन मध्ये, फिल्डर पोहोचलेत, बॉल अडवला जातोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती नक्कीच खरं तर कंप्लीट केल्या जात आहेत. एक्झॅक्टली इथे भेटतील 2 धावा, 2च्या मदतीने दाफलकावरती आता इथे वारलीपाडा संघ मात्र फायनली 12 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 12 बनल्यात. हळूहळू या सामन्याचा चित्रपट मात्र नक्कीच थोडासा वेगळ्या दिशेनं
फिरवण्याचं काम जे सध्या सुरू केलं बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा टीमने. वेगवान चेंडू, पेस होता भरपूर, पण जो टप्पा हवाय तो टप्पा नाहीये. लेगस्टिकला पुन्हा एकदा चेंडू मिस करतोय. पंच सांगतायत एक्स्ट्रा प्लस तिथे 22 मधून एक सिंगल, म्हणजे इथे पुन्हा एकदा 2 धाबा भेटतायत. 2 धाबा आल्या, 2च्या बढतीने दाफल कबड्डी सध्या तरी 14 धाबा बनतायत बॅटिंग करणाऱ्या सध्या वारलीपाडा क्रिकेट संघाच्या. 14 धाबा दाफल कबड्डी आहेत. मॅच मध्ये मात्र नक्कीच सध्या तरी लो लिमिट हा मात्र नक्कीच जास्ती प्रमाणाचा बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा तर फार मोठ्या आहेत की हा सामना मी लवकर फिनिश करू, पण अपोजिट तामसई संघाची गोलंदाजी इतकी चांगली आहे की समोर वारलीपाडा टीमला वारंवार बीट केले जात आहे. वेगवान चेंडू अफिल जोराची झाली आहे. पंच सांगतायत की उसळी जास्ती आहे, पण आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने या निर्णयावरती घेतलेला आहे ऍक्शन. तर जातोय आपण लगेच टीबी अंपायरच्या दिशेनं. रिव्ह्यूची मागणी केली आहे, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी होती, तर आपण बघू शकतायत पंच इथे खर तर रेफर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आमच्या आदरणीय अनंतभाऊ गावंडा यांना विनंती असेल की आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. आणि या तिसऱ्या पंचाचा सिग्नल खर तर या चेंडूवरती पिचिंग बरोबर होती, पण जो अधिक बाउन्स मिळालाय तो मात्र नक्कीच फलंदाजाला इथून वाचवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या क्षणी मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल. दाफल कबड्डी फक्त आणि फक्त 14 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी वारलीपाडा संघ. याच दरम्यान आपण बघू शकतायत आमचे श्रीमान गुरुनाथ भाऊ हरड आणि आमचे पष्टे मामा हे 2 व्यक्तिमत्व मात्र याच दरम्यान उपस्थित झालेले. तर दोन्ही व्यक्तींना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं या साहिल प्रतिष्ठान चषकाच्या अंतिम रात्रीमध्ये मात्र नक्कीच हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. सामना फार चांगला बनलाय. मैदानाच्या आतमध्ये समोर वारलीपाडा संघ बॅटिंग करतोय आणि समोर धनेशिलवन तामसई संघाचा गोलंदाजीचा अटॅक जो मात्र नक्कीच आतापर्यंत फार वेगाचा बनवून ठेवलेला आपल्याला पाहायला भेटतोय. तडमॅन मधून भेटेल या चेंडूवरती एक सिंगलच्या सहाय्याने दाफल कबड्डी मात्र सध्या वारलीपाडा संघ थोडासा अडथळत का होईना, परंतु नक्कीच 16 या आकड्यावरती पोहोचलाय. 16 धाबा दाफल कबड्डी आहेत. अजून देखील फार लांबचा संघर्ष करायचा वारलीपाडा टीमला. वेगवान चेंडू ऑन साइडला मात्र नक्कीच बॅटचा टोला कनेक्शन करून हा चेंडू पोहोचलेला आहे. डायरेक्ट थोडं केला जातोय. या चेंडूवरती देखील फक्त आणि फक्त भेटली जाईल एकच धाव. मॅच मध्ये प्रेशर तर नक्कीच तयार केलेले सध्या गोलंदाजी करत असताना अगदी धनेशिलवन तामसई टीमने, पण ज्या प्रकारे धावा कमी पाहून म्हणायला गेलं तर नक्कीच सिंगल देखील या मॅच मध्ये बनवून ठेवतात वारलीपाडा टीमला. वेगवान चेंडू, पेस भरपूर आहे, गती भरपूर आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर फॉलो थ्रू वरती क्षेत्ररक्षण चांगलं बनलंय. एक शेवटचा चेंडू डॉट अशा पद्धतीनं 2 षटकाचा जो पॉवर प्ले होता तो कंप्लीट झालेला आहे आणि त्या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीम पोहोचली आहे. 2 विकेट खोत असताना 17 या आकड्यावरती आणि इथून मात्र आता शिल्लक राहिलेली आहेत येणारी 3 षटकं. चला टीम मीटिंग करायची नाहीये तामसई टीम, कारण वेळ फार गरजेचा आहे. आज आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. आजचा फॉर्मॅट देखील कंप्लीट करायचा. आजच्याही रात्रीमध्ये टॉप 6 मध्ये एक संघ आपल्याला शोधायचा आहे, त्यामुळे आपण फास्ट घ्या. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहतायत 25 धाबा ज्या मात्र आता उरलेल्या समीकरणामध्ये शिल्लक राहिलेले आपल्याला बघायला मिळतील. साहिल प्रतिष्ठान चषकाची खरं तर आपण बघतायत ही 5वी रात्र, 5वी रजनी आणि या 5व्या रजनीमध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच अनेक विभागाचं अनेक दृष्टिकोनाचं क्रिकेट आपल्याला जे मात्र पाहायला मिळणार आहे. स्लोवर गतीचा बॉल लेग स्पिन होता, आपण ओळखलाय. फलंदाजी करत असताना कपिलने आणि आता फुल अंदाजामध्ये हा चेंडू कटवलाय. थर्डमॅनच्या वरून छत्र खाली आणि खाली क्षेत्रातून आलेल्या बॅटिंग करत असताना कपिलच्या बॅट मधून फार उशिरानंतर या 4 फटका चांगला आहे, कनेक्शन चांगलं आहे आणि या कनेक्शनाच्या जोरावरती भेटलेल्या 4 धाबा. चौकार येतोय. 21 धाबा आता दाफल कबड्डी बॅटिंग करत असताना
सध्या सगळीला वारलीपाडा संघाच्या बनल्या जात आहेत. ओहो, फलंदाजी चांगली सुरू आहे. फाईन लेग झोन मध्ये पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर होते, केलंय मिस. चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आणि बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील पुन्हा एकदा 4 चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार. दाफलकावरती बनलेला वेग आता पूर्णपणे फार झपाट्याचा आपल्याला पाहायला भेटतोय आणि दाफलकावरती वारलीपाडा संघ नक्कीच आपण बघाल 25 या आकड्यावरती पोहोचलाय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चाललेलं शांत वातावरण आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये तापलेलं वातावरण, म्हणजेच इथे आता फलंदाज सेट झालेत असं म्हणायला हरकत नाहीये. ओहो, कपिल स्टॅकरला बॅटिंग करतोय. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. फिल्डर पुन्हा एकदा पोहोचलेत. काय होईल, काय होईल? कॅच ड्रॉप म्हणतात ना, पकडा कॅच आणि जिंका मॅच. अनेक वेळा तुम्हाला खरं तर अनेक समालोचक सांगत असतात की नेहमी तुम्ही पकडा कॅच आणि जिंका मॅच, पण इथे आता सोडलीये कॅच आणि सामन्यामधून पुन्हा एकदा फलंदाजाला मिळतोय जीवनदान. भेटतील 2 धावा. दाफलकावरती सध्या वारलीपाडा टीम 27. 27 धावा दाफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्टॅकर एंडला बॅटिंग करतोय बॅट्समन कपिल. मैदानाच्या आतमध्ये कपिलच्या बॅट मधून आवाज आलाय कटकन. बॉल जाईल फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर झटकन. कॅच ड्रॉप तासानंतर आलेला हा हल्ला आणि फुटलेला बोलबाला. षटकार, षटकार आलेला आहे. कॅच सुटलाय आणि तासानंतर परिणाम भेटला. हेच मात्र कपिलच्या बॅट मधून बघतायत. स्वरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक फक्त बघतच राहिलेला आहे चेंडूच्या दिशेने, कारण तिथे फटका इतका कनेक्शन प्रॉपर झोन मध्ये होता की लागल्या लागल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळाल्यात 6. षटकार आलाय दाफलकावरती 33. इथून मात्र आता सामन्याचा दृष्टिकोन चेंज झाला, कारण या ओव्हर मध्ये 2 चौकार 1 षटकार आणि इथून आता येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. 14 बॉल 9 धावा. मॅच मध्ये स्टॅकर एंडला कपिलने मात्र बॅटिंग करत असताना या सामन्याचा कायापलट निश्चितपणे खरं तर पलटलेला आपल्याला पाहायला भेटतो आहे. सॉफ्ट हँडेडने कटवला जायला चेंडू भेटेल. या चेंडूवरती 1 सिंगल. दाफलक पुढे जात असताना आता सध्या लागलेल्या स्कोरबोर्ड वरती 34 धावा दाफलकावरती आहेत. 13 चेंडू. आता 8चं शिल्लक समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. ओ, आकुडपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका चांगला. फिल्डर आले आहेत, बॉल पकडून फेकतायत. एका धावेची मागणी या चेंडूवरती सध्या केली गेली आहे. तिथे बॅट्समन अभयच्या बॅटमधून भेटली जाईल 1 सिंगल. सिंगलच्या सहाय्याने जर पाहायला गेलं तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना बघायला भेटेल, तो म्हणजेच अभय हा फलंदाज. आणि या सिंगलच्या मदतीने दाफलकावरती सध्या तरी बनल्या जातात त्या म्हणजेच 35 आणि इथून मात्र येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे वारलीपाडा टीमला 7 धावेची. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला होता, ज्यामध्ये आपण बघतायत पुन्हा एकदा चर्चा केली आहे वारलीपाडा टीमने की हा डाव आपल्या बाजूने आलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे काहीच इश्यूज नाहीये. पण स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेज आहे आणि हे क्रिकेटचा विश्व आहे. 12 चेंडू 7ची गरज मैदानाच्या आतमध्ये. इथून हे पुढे समीकरण आपल्याला शिल्लक राहिलेलं पाहायला भेटतंय. समोर मैदानाच्या आतमध्ये धनेश इलेव्हन तामसाई संघाकडून आता गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकामध्ये आपण बघू शकतात गोलंदाज आकाश हा गोलंदाज सज्ज झालेला. आकाशचा पहिला चेंडू वेग चांगला आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिस फील्ड ओव्हर थ्रो आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आता सक्सेस. 2 धावा पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न आणि या क्षणी आता धोक्याची घंटा लागतोय बॅटिंग करत असताना. विकेट बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा संघाला. फलंदाज बाद.
अभय मात्र इथून मैदान सोडत असताना आपल्याला पाहायला भेटतो आहे. अभय मात्र नक्कीच माघारी पडलेला आहे. वारलीपाडा संघ आता इथून पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर नक्कीच थोडीशी घाई करत असताना आपण सध्या सगळीला बघू शकताय. 37 धाबा दाफलकावरती विकेट क्रमांक 3 लागलेला आहे बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा संघाला आणि इथून मात्र येणारे सध्या 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 5 धावेची गरज. 11 चेंडू 5 ची गरज. चला यापुढचा जो होणारा सामना आहे त्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आपण बघू शकतायत नाणेफेक झाली. एसपी स्पोर्ट्स साखरपाटा टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आपण बघू शकताय जयगावती जुगरेवाडी टीमला चॅलेंज केले गेलेले. तर दोन्ही टीम तयार राहा. 11 चेंडू 5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय सध्या फलंदाज आपण बघतायत किरण. हा फलंदाज किरण आहे. स्ट्रायकर एंडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकी. या चुका जास्ती केल्यात या मॅच मध्ये. आणि टेनिस क्रिकेट मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा महत्वाचा सामना खेळता तेव्हा तेव्हा मात्र या चुका तुम्हाला कमी लेखवतात आणि ऑलरेडी या मॅच मध्ये नक्कीच गणेश 11 तामसई संघाने या चुका भरपूर केल्या. त्यामुळे या मॅच मध्ये जो खर तर खेळ सध्या झालेला तो फार खराब झालाय गोलंदाजी करणाऱ्या तामसई संघाचा. एक सिंगल भेटली. आता 10 चेंडू आणि 4 ची गरज. 10 चेंडू 4 आणि मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये ज्या खेळाडून बॅटिंग करत असताना समोर जर